नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण पालकपासून एक छान खमंग असा पदार्थ बनवणार आहोत। त्यासाठी या भांड्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवणार आहोत। पाण्याला उकळी आली की मग यामध्ये आपण हा स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेला पालक त्यात टाकणार आहोत। पाण्याला उकळी येत आहे। आता हा पालक आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत। एक जुडी पालक घेतला आहे मी। एक 2-3 मिनिटं या उकळत्या पाण्यामध्ये पालक आपल्याला शिजवून घ्यायचा। पालकला शिजायला फार वेळ लागत नाही, पटकन शिजतो। आता 2 ते 3 मिनिटं पालक छान शिजवून घेतला आहे। आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हा एखाद्या प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहोत। थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हा पालक जो आहे तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। हे पाणी फेकून न देता बघा तुम्ही पीठ मळायला पण वापरू शकता। आता हा थोडासा आपण पालक जो आहे तो थंड करून घेऊ। आता हा थंड झालेला पालक आपण एका मिक्सरच्या या जारमध्ये काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये कोथिंबीर टाकायचा आहे, हिरव्या मिरच्या टाकायच्या। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या घेऊ शकता आणि भरपूर असा लसूण टाकायचा आहे। या लसणामुळे खूप छान चव येते या पदार्थाला, खमंग असा होतो। 1 चम्मच जिरं सुद्धा टाकायचं आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। तर अशी आपण ही पेस्ट तयार करून घेतली आहे बघा। पाणी न टाकता ही पेस्ट वाटून घेतली आहे। आता ही या अशा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। संपूर्ण पेस्ट काढून घेतल्याच्या नंतर यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं। एकदम टाकायचं नाही आपल्याला पीठ, लागलं तर परत सुद्धा घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकते आणि अर्धा चम्मच लाल मिरची सुद्धा टाकते, कारण आपण हिरवी मिरची पण घेतलेली आहे। आता हे पीठ आपण घट्ट मळून घ्यायचं आहे, पाणी अजिबात टाकू नका। यात थोडंसं तांदळाचं पीठ देखील घेते मी, त्यामुळे अधिक गव्हाचं पीठ कमीच टाकायचं आहे। आता तांदळाचं पीठ टाकते यात। आता थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं आहे, साधारण 2-3 चम्मच एवढं, आणि 1 चम्मच पांढरे तीळ देखील टाकायचे आहेत। आता हे सर्व घट्टसर असं मळून घ्यायचं। तांदळाचं पीठ टाकल्यामुळे खुसखुशीतपणा येतो, त्यामुळे थोडंसं टाका, असेल तर टाका, नाही टाकलं तरी देखील चालतं। आता घट्टसर हे पीठ भिजवून घ्यायचं आहे, याचा गोळा तयार करून घ्यायचा। तर असं हे आपण पीठ मळून घेतलं आहे बघा। झाकून ठेवते एक 5-10 मिनिटं। आता 5-10 मिनिटं झाले आहेत बघा, पीठ छान मुरलं आहे। आता या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत, एकसारखे।
म्हणजे आपल्याला पुरी लाटता येईल असे गोळे तयार करायचेत. गोळे तयार करून घेतलेत आपण. आता हे लाटून घ्यायचे. त्याआधी आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू. कढई लोखंडाची घेतली आहे मी. त्यामध्ये तेल टाकायचं. ह्या पुऱ्यात तळता येईल एवढं तेल आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे. आता तेल गरम होते तोवर आपण या पिठाच्या पुऱ्या लाटून घेऊ. थोडंसं कोरडं पीठ लावून घेते, अगदी थोडंसं, आणि पुरी लाटून घ्यायची आहे. जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही लाटायची ही पुरी. किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा ह्याच्या पुऱ्या बनवू शकता. एक मोठी पोळी लाटून घ्यायची, चपाती आपली, आणि त्याच्या झाकणाच्या सहाय्याने किंवा एखाद्या प्लेटच्या सहाय्याने अशा गोल गोल पुऱ्या कट करून घ्यायच्या. म्हणजे सगळ्या सारख्या पुऱ्या दिसतील आणि एका वेळेत जास्त पुऱ्या बनवता येतील आपल्याला. तशाही तुम्ही लाटून घेऊ शकता. तेल तपेपर्यंत आपण ह्या संपूर्ण पुऱ्या लाटून घ्यायच्या. म्हणजे तळता वेळेस पटापट आपल्याला ह्या पुऱ्या तळता येतात. अशा पद्धतीने आपण ह्या पुऱ्या लाटून घेऊ. आता आपण ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या संपूर्ण अशा लाटून घेतल्या आहेत बघा, अशा. आणि आता तळून घेऊ. तर तळायला तेल गरम करायला आपण ठेवलेलंच आहे. तेल गरम झालं की नाही चेक करू आपण. तेल गरम झालंय. यामध्ये पुरी टाकून घ्यायची आणि छान अशी दोन्ही बाजूने तळून घ्यायची आहे व्यवस्थित. टम्म फुगली आहे, तुम्ही इथे पाहू शकता. ही पुरी मस्त अशी दुसऱ्या बाजूने सुद्धा पूर्ण तळून घ्यायची आहे, काठाला सुद्धा. आणि पुरी आलटी पलटी खूप वेळा अशी करायची नाही आहे. एकाच वेळेला एका बाजूने तळून घ्यायची, म्हणजे छान खुसखुशीत आणि कमी तेलकट पुऱ्या तयार होतात. सारखं इकडून तिकडून फिरवलं तर तेलकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी तळून घ्यायची. एक्स्ट्राचं तेल निथळून घ्यायचं आहे आणि लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायची. अशाच आता आपण ह्या बाकीच्या सुद्धा पुऱ्या तळून घेणार आहोत. तर ह्या पुऱ्या तुम्ही प्रवासाला म्हणजे नेऊ शकता किंवा घरी छोटी मोठी पार्टी असेल तेव्हा बनवू शकता. झटपट होतात, पौष्टिक आहेत आणि छान, म्हणजे सर्वांना आवडतील अशा आहेत घरच्या साहित्यामध्ये. तर नक्की अशा ह्या पालकच्या पुऱ्या करून पहा, खूप छान लागतात बघा. म्हणजे भाजी चटणीची आवश्यकता नाही याच्यासोबत. अशा ह्या मस्त लागतात आणि कमी वेळात होतात. तर अशा पद्धतीने आपण ह्या तळून घेणार आहोत सर्व. तर अशा आपण ह्या संपूर्ण पुऱ्या तळून घेतल्या आहेत. टम्म फुगल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. खूप छान अशा झाल्या आहेत आणि अगदी महिना दीड महिना ह्या पुऱ्या टिकतात बघा. तर एकदा बनवल्यानं तर खूप दिवस पुऱ्या ह्या आपण प्रवासात नेऊ शकतो किंवा घरीसुद्धा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवून खाऊ शकतो. नक्की करून पहा. कशा झाल्या कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये.